अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी 2 आठवड्यांपूर्वीच कारवाईचे आदेश दिले होते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यांपूर्वीच या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं। इतर कोणाला कळण्यापूर्वीच पोलीस महासंचालकांशी बोलून कारवाईचे आदेश देखील दिले होते। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवर शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते। या प्रकरणामध्ये महत्त्वाचे सर्व गंभीर पुरावे, व्हिडिओ क्लिप अशा सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या होत्या। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, काय नेमकी माहिती मिळते या संदर्भात? एकूणच अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यांपूर्वीच संबंधित प्रकरणात लक्ष घातलेलं होतं आणि इतर कोणालाही कळण्यापूर्वी पोलीस महासंचालकांशी बोलून कारवाईचे आदेश देखील देण्यात आलेले होते। एकूणच जेव्हा स्थानिक पातळीवर या संदर्भातल्या कारवाई संदर्भात वरिष्ठ पातळीवर बोलणं झालेलं होतं। एकूणच जर का हे सगळं प्रकरण पाहायचं तर अनेक सेलिब्रिटी असेल किंवा मग राजकारणी असतील, यामधले ते देखील एक इन्व्हॉल्वमेंट आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळे कुठेतरी पहिले पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न हा आपल्याला संबंधित जे स्थानिक प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे, त्यांच्याकडनं होताना दिसलेलं होतं आणि त्यानंतरच हे सगळे जे पुरावे आहेत ते पहिले गोळा करण्यात आलेले होते। एकूणच या संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवर शक्य ती कडक कारवाई करण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आलेले होते आणि एकूणच जेव्हा सगळे पुरावे गोळा झाले त्यानंतरच अशोक खरात याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर एकूणच संबंधित कारवाई जी आहे ती आपल्याला सगळी आता सध्याला होताना दिसते। निश्चित, धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। तर कॅप्टन खरात महिला अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। कॅप्टन खरात प्रकरणामध्ये SITची स्थापना करण्यात आली आहे। तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये ही SIT स्थापन करण्यात आली आहे। कॅप्टन खरात सध्या नाशिक क्राईम ब्रँचच्या ताब्यात आहे। 24 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। SIT स्थापन झाल्यावर तपासामध्ये त्याचे आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता आहे। तर नाशिकच्या कॅप्टन खरात अत्याचार प्रकरणी महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी ही मागणी केली आहे। चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट होणार, तपास योग्य होणार नाही असं त्यांनी म्हटलंय। तसंच रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्यामुळेच पोलीस कारवाई होत नव्हती का असा सवालही त्यांनी केलाय। खरातच्या ट्रस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर आहे। त्या नराधमाची हिंमत वाढली। माझ्यासोबत राज्याच्या महिला आयोग आहेत, माझं कुणी वाकडं करू शकत नाही। त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत। याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत। याचा अर्थ काय? इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे। दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना कोण वाचवतंय असा सवाल ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय। तर दोषींना शिक्षा होणार असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय। या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आरोप झालेले आहेत, त्या वादग्रस्त आहेत। त्यांना कोण आणि का वाचवत आहे हे आता मला फार कोडं पडलेलं आहे। ज्याला अटक झाली आहे तो भोंदू बाबाने अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, शोषण केलं आहे। त्या सर्व मराठी महिला आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे आणि तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ प्राशन करण्यासाठी, पाद्यपूजन करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री तिथे जातात, महिला आयोगाच्या तिथे प्रमुख जातात, आमदार जातात, सत्ताधारी पक्षाचे खासदार जातात। नाशिकमधल्या भोंदू बाबाला अटक करण्याचं काम पोलिसांनी केलंय, या सरकारने केलंय। कुठल्याही भोंदू बाबांना आणि महिलांचा अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणारं हे सरकार नाही। नाशिकच्या भोंदू बाबाला बेड्या घालण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या पोलिसांनी केलंय।
या प्रकरणामध्ये कुणीही दोषी असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा होणार. पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्यानं कारवाई केली आहे. इथून पुढे देखील तो बाबा कुणाचेही लागेबांधे असले तरी त्याला सोडला जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवाभाऊ सक्षम आहेत आणि ते निश्चितपणे कारवाई करतील. तर नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती संतापले. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर पायउतार होत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. की मुख्यमंत्र्यांनी कठोर ते कठोर कारवाई याच्यावर करावी. सखोल चौकशी त्याच्यावर होणं गरजेचं आहे. असे प्रकार महाराष्ट्रात ह्याच्या पुढे घडायला नाही पाहिजे, ह्याची खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि एक संरक्षण हे महिलांना द्यायला पाहिजे. आणि म्हणून संरक्षण जर द्यायचं असेल तर महिला आयोगाचे अध्यक्षच ज्यांच्याशी त्यांचे कनेक्शन आहे त्यांना पहिलं तुम्ही त्या पदावरनं तुम्ही काढून टाकावं. त्यांची चौकशी व्हावी आणि मग बघू. तो पण न थांबता ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा. तर कॅप्टन अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे एक एक कारनामे उघडकीला येत आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या अटकेचा थरार आणि पोलिसांनी बाळगलेली गुप्तता देखील चर्चेचा विषय ठरली आहे. अशोक खरातला कशी अटक झाली बघूया. सरकारवाडा पोलिसांमध्ये महिलेकडून खरात विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं खरातचं घर गाठलं. खरात पळून जाईल या शक्यतेमुळे पोलिसांनी बनाव रचला. खरातच्या घराच्या परिसरामध्ये चोर शिरल्याचं कारण दिलं. एक पथक खरातच्या घरात तर दुसरं पथक घराबाहेर पहारा देत राहिलं. खरात घरात असल्याचं समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.